म्हणजे सॅटेलाईट आधी बांधले जातात एक हवामान म्हणा किंवा अशा नॉन मिलिटरी रिझनसाठी, पण आता मला असं वाटतं त्याचा वापर ह्यासाठीच होतोय का? नाही, हे लो अर्थ ऑर्बिट जे आहेत हे आपण म्हणजे भूसर्वेक्षण करण्यासाठी म्हणून ते ॲक्च्युली डिझाईन केले गेले की ॲग्रिकल्चरमध्ये ते आपण फक्त प्रेडिक्ट करायचो की माझ्या ह्या शेतकऱ्याने एवढं लावलं, शेतकऱ्यांची आपण ती बेरीज करून त्या डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टचं स्टेटमध्ये, स्टेटचं नॅशनल लेवलला असं करायचं. आता हे असं मोजमाप करावंच लागत नाही, त्या शेतकऱ्याला विचारावंच लागत नाही. सॅटेलाईटवरनं आपण बघतो की किती प्रमाणामध्ये आपली शेती आलेली आहे आणि त्या प्रत्येक ह्याचं लोकल आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. वरनं दिसताना सगळं ते हिरवंच दिसेल, पण तांदूळ किती आहे, गहू किती आहे, ज्वारी किती आहे, बाजरी किती आहे, त्या पिकाच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला सॅटेलाईट तो डिटेक्ट करतो आणि त्याचं आपल्याला समजू शकतो. म्हणजे त्या प्रमाणात मग आपण प्रिडिक्ट करू शकतो की आज एवढे एकर लावलेले आहे आणि साधारण ह्या एरियामध्ये एवढं उत्पन्न एकरी येत आहे, तर आपलं ॲन्युअल हे किती होणार आहे ग्रेन प्रोडक्शन. आणि त्याचाच वापर आपण केला आहे की आता म्हणजे जे सिनेमाचं नाव विसरलो, आपल्या न्यूक्लिअर केपॅबिलिटीवरती जो एक हिंदीमध्ये सिनेमा आला होता की त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं आणि जे खरं आहे की ज्या वेळेला अमेरिकन सॅटेलाईट जात होते तर आपण पहिलं ज्यावेळेला कलाम आणखीन आपले BRCचे सायंटिस्ट तिकडे काम करत होते पोखरणला न्यूक्लिअर बॉम्बसाठी, त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत, एक ट्रक जरी त्या पोखरणच्या रेंजमध्ये हल्ला तरी अमेरिकेला समजत होतं की इथे काहीतरी मुवमेंट चालू आहे. पण ही जुनी गोष्ट आहे, आज कदाचित ती शक्य होणार नाही कारण अमेरिकेकडे एवढे सॅटेलाईट्स आहेत जगात, त्यांच्या बाकीच्या देशांचे चांगले संबंध आहेत. जेव्हा त्यांचा सॅटेलाईट नसेल तेव्हा दुसऱ्या कोणाचा सॅटेलाईट असेल तर त्याचा डेटा ते शेअर होत असेल एकमेकांशी. त्यामुळे जरी लो अर्थ ऑर्बिटवरती 5 वेळेलाच फक्त तो सॅटेलाईट असतो, पण असे असंख्य सॅटेलाईट असल्यामुळे कुठला ना कुठला तरी सॅटेलाईट आपल्या डोक्यावरती असणारच आहे कायमचं भारताच्या. आणि त्यावेळेला ते काय जो डिटेक्ट करतो त्याच्यावरनं ते प्रेडिक्ट करत होते की तुमच्या काय प्रकारच्या हालचाली चालू आहेत आणि तुम्ही न्यूक्लिअर करताय का नाही. मग आता त्याला खूप मोठा खड्डा खणावा लागतो. तो खड्डा खणल्याशिवाय तुम्ही आतमध्ये काय 100-200 फुटावरती जाऊन तुम्हाला तो बॉम्ब हे करावा लागतो. बाहेर केला तर आपण स्वतःच्या आपल्या एरियामध्ये उद्ध्वस्त करून घेऊ स्वतःला. मग हे एवढा मोठा खड्डा खणायला तुम्हाला काहीतरी तर बाहेरनं वरनं करायला लागेल. मग आता तुम्ही कुठे करताय तो, फार तर तुम्ही तिरका खणाल, टनेलिंग कराल त्याला आणि ॲक्च्युअल बॉम्बस्फोट दुसरीकडे होईल, पण ओपनिंग तुम्ही आणखीन एक 4-5-10 किलोमीटर करा. खर्च वाढेल तुमचा त्याच्यामध्ये, पण ते शक्य आहे. पण त्यावेळेला तो सॅटेलाईट अमेरिकेचा जो होता ते सॅटेलाईटचं आपण मॅपिंग केलं होतं आणि तो ज्यावेळेला आपल्या डोक्यावरनं निघून जायचा त्याच वेळेला फक्त ह्या मुवमेंट यायच्या. पुन्हा तो सॅटेलाईट याची वेळ झाली की सगळं त्याच्यावरती कॅमोफ्लेज करून टाकायचं. असं सगळं केलं, असं करून आपण तो बॉम्बस्फोट त्यावेळेला घडवलेला आहे. अमेरिकेला किंवा कोणालाही त्याची कल्पना आली नाही. आज हे करणं कठीण आहे आणि त्यामुळे हे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी ह्या मिलिटरी टेक्नॉलॉजीला इतकी आज महत्त्वाची झालेली आहे की सॅटेलाईटशिवाय आपण काही करूच शकत नाही आज. म्हणजे असं वाटतंय की युद्ध हे या टेक्नॉलॉजीमुळेच, ज्याची टेक्नॉलॉजी सुपिरियर तो जिंकणार का युद्ध? बरोबर आहे. पण तुमच्याकडे नुसतं मॅनपॉवर असून फायदा नाही आहे. आज युद्ध म्हणजे युद्ध भूमीवरती होतच नाही आहे, आकाशातच होत आहे सगळं. आणि म्हणून ते अमेरिकेला परवडत आहे. जे अफगाणिस्तानमध्ये, व्हिएतनाममध्ये त्यांनी जो तिकडे माणसं उतरवून प्रयत्न केला कंट्रोल करायचा, ते व्हेनेझुएलामध्ये फक्त हेलिकॉप्टरने गेले, उचलले आणि बाहेर पडले. सकाळी उठतात तिथपर्यंत तो पोचलेला होता तिथे, कोणाला कळलं पण नाही काय झालं आहे ते. आता सध्याचा गेम चेंजर म्हणजे आहे ड्रोन्स. तर मला असं वाटतं की ड्रोननी युद्धाचं समीकरण बदललं नाही का? म्हणजे जेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये हे सगळं सुरू झालं, अझरबैजान, अर्मेनियामध्ये पण ड्रोननी आर्टिलरी नष्ट केल्या. तर आता मुख्य म्हणजे आता जे मी जो रिसर्च केला मला त्याच्यात दिसलं की अमेरिकेचं MQ-9 रिपर आहे, इराणचं शाहीद ड्रोन्स आहेत. तर ह्याच्यामुळे एक असं मला असं वाटतं एक विचित्र असं इक्वेशन तयार झालं आहे की लो कॉस्ट ड्रोन इज लो कॉस्ट. ते एवढंसं ड्रोन वाटेल ते उद्ध्वस्त करू शकतं. तर ड्रोनमध्ये काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे? सुरुवातीला काय झालं की आपण मिसाईल्स आणि मिसाईलचा स्पीड वाढवून त्याच्यावरती रडार लावून, त्याच्यावरती सीकर्स लावून, त्याची ॲक्युरसी आपण ह्याच्यावरती जास्त भर देत होतो. पण ज्या वेळेला ही ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणजे एक परमनंट मॅग्नेट आणि त्याच्यापासून बनवलेली जी मोटर आहे त्याची ताकद एवढी वाढायला लागली की सुरुवातीला असं व्हायचं की 2 किलोवॅटची किंवा 5 किलोवॅटचं जे आपण शेतीमध्ये पंप किंवा घरात पंप लावतो त्याचं वजन एवढं जबरदस्त असतं की ते जर स्टेशनरी असतील तर ते तुम्हाला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उचलून नेऊ शकतात. पण त्याचा वापर जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर काहीतरी उचलून घेऊन जायचं करायचं तर त्याचं वजन शेवटी
जेव्हा आपण एखादी गोष्ट हवेमध्ये घेऊन जातो तेव्हा ती कमीत कमी वजनाची असायला पाहिजे. तर माझी थ्रस्ट लेवल किंवा माझी पॉवर लेवल जर समजा 5 किलोवॅटची आहे आणि माझं स्वतःचं वजनच जर 4 किलोवॅटचं इक्विव्हॅलंट असेल तर पेलोड मला फक्त 1 किलोवॅटच घेऊन जाता येणार आहे. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या कॉपर बेस्ड मोटर्स ज्या होत्या वाईंड केलेल्या, आणखीन ज्या आपण AC व्हेरिएबल किंवा इंडक्शन मोटर्स वगैरे म्हणतो, ह्याच्यापासून या नवीन ज्या परमनंट मॅग्नेटच्या ज्या DC मोटर्स यायला सुरुवात झाली तेव्हा त्याचं इक्वेशन फार बदलायला लागलं की मोटरचं वजन फक्त अर्धा किलो, पण त्याची पेलोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा त्याची ताकद जी आहे ती त्याच्या स्वतःच्या वजनाच्या इतके दिवस कमी जी होती त्याच्याऐवजी आता ही दुप्पट तिप्पट व्हायला लागली. आणि मग ते झाल्यानंतर ही जी इलेक्ट्रिकल मोटर्स तयार झाल्या आणि त्याच्या कंट्रोल सिस्टम्स आणि त्या प्रमाणामध्ये ॲल्युमिनियम लिथियम बॅटरीज वगैरे आल्या की त्या बॅटरीजचं वजनही कमी आहे. इथे इलेक्ट्रिकल मोटरला आपण पॉवर वायर आपल्याकडे जी आलेली असते ती दिलेली असते किंवा सोलारवरती पॅनल असतं, खालती पंप चालू असतो शेतामध्ये रिमोटली. पण ह्या इथे आता त्याला तसं होणार नाही आहे. सोलार पॅनल जरी लावलं तरी त्या ड्रोनवरती किती मोठं लावू शकणार, किती पॉवर जमा करू शकणार ते. म्हणून त्याला बॅटरी घेऊन द्यायला पाहिजे. म्हणजे मोटरचं वजन, बॅटरीचं वजन आणि त्याची पेलोड कपॅसिटी यातनं जो काही फरक मिळेल, डिफरन्स मिळेल तेवढंच फक्त तुमचं पेलोड होईल. पण ती क्षमता वाढल्यामुळे आता हे एकदम लो कॉस्ट झाले. कुठलंही मिसाईल घेतलं तरी ते कमीत कमी 1 ते 2 कोटीच्या पुढेच जातं. एकही मिसाईल असं नाही आहे की ते 1-2 कोटीच्या पेक्षा कमी आहे. पण मग एवढी किंमत आहे मिसाईल्सची आणि मला वाटतं हजारो मिसाईल्स डागली जातात ना. हे ब्रह्मासारखं मिसाईल आहे तर कदाचित 20-22 कोटी असेल. एक्झॅक्ट आपल्याला त्याची किंमत मी सांगू शकणार नाही. लोकल याच्यामध्ये आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये येणार नाही ती. पण अगदी मी म्हणजे 20 कोटी ब्रह्मोसचं कंपॅरिझनच करत नाही. लोकल आपलं अगदी छोट्यातलं छोटं रॉकेट किंवा मिसाईल घेतलं तर ते 1-1.5 कोटीपर्यंत जातं. आणि त्याच्या अगेन्स्ट ड्रोन जो आहे हा अगदी डोक्यावरनं पाणी 25-30 लाखामध्ये तुमचा ड्रोन तयार होतो. म्हणजे एका मिसाईलच्या कॉस्टमध्ये तुम्ही कमीत कमी 4 ड्रोन तरी आज बनवू शकता. आणि ते ड्रोन असे आहेत की मगाशी आपण ते रडारचं म्हटलं की ह्या ड्रोनना तुम्ही मिसाईल आहे ते एका ठराविक उंचीपर्यंत जावंच लागतं जर तुम्हाला तेवढी रेंज कव्हर करायची असेल तर. हे ड्रोन जे आहे ते क्रूज मिसाईलसारखे आहेत. तुम्ही जेवढ्या लो लेवलला पाहिजे, अगदी तुम्ही मगाशी चुकून म्हणालात का 80-100 फूट ड्रोन तसे 80-100 फुटावर न जातात. प्रत्येक बिल्डिंगचा त्यांना अंदाज असतो. म्हणजे 4 बिल्डिंगमधनं ते पास होऊ शकतील एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.